हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले भो साजनी सुख झाले हो साजनी झाले भो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी क्या बात है? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले भो साजनी साजनी सुख झाले हो साजनी झाले भो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा माधव बरबा तुहा माधव बरबा माधव बरबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरबा माधव बरबा तो हा माधव बरबा माधव बरबा सर्व सुखा
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय फुला तो एक देव करुणी घ्यावा 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 एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुख नो है तेने बिन जीवा सुख नो है ये रति माई का दुखाची जनित ये रति माई का दुखाची जनित जीवा सुख नो है तेने बिन सुख नो हे रति माई दुखाची जनित नाही आदियते अवसान नाही आदियते अवसान माईक दुखाचे जनिते माईक दुखाचे जनिते नाही आदियते अवसान रते माईक दुखाचे अविनाश करिया बोलियास लाले मना पिसे गोविंदास गोविंदास रति माई दुखाची जनी माई दुखाची जनी दुखा मन ये
मरे सगळे उत्तम कीर्ती मागे माई दुःखाची जननी रे माई दुःखाची जननी उत्तमाची रे रे माई दुःखाची नाही दुःखाचे ताळी वाजवा ताळी रखुमाई विठोबार रखुमाई हा हा विठोबार रखुमाई हा विठोबार रखुमाई हा हा विठोबार रखुमाई विठोबार रखुमाई देव करुणी घ्यावा आपुला तो देव करुणी घ्यावा आपुला तो देव करुणी घ्यावा आपुला तो देव करुणी घ्यावा सुख
नाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सियावर गुरुवर्य परमश्री महाराज की जय सद्गुरु की संकली बाबा सियावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय विठाला 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने वीण जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाची जनिती नाही अदियांती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईक दुःखाची जनिती नाही आदियांती अवसान तुका म्हणे एक मरणेची सरे तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमचे उरे कीर्ती माग एरती माईक दुःखाची जनिती नाही अदियांती अवसान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हा दुसरे चरण समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कज्ज नेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि श्री रामचंद्र कृपालु भजुमनु हरण भव भय दारुणं नवकंजलोचन कंज मुख कज्ज पद कंदर्प गणित अमित छवि नवनील निरदा सुंदर पटपित मान तडित रुचि सुचि नवमी जनाक सुतावर तुलित बलधाम हेम शैलावदेहं तनुजमुन प्रशानं ज्ञानिनां अग्रगण्यं सकल गुण निधान वानरा नामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने वीण जीवा सुख नोहेरती माईक दुःखाची जनिती नाही अदियांती अवसान विठाला विठाला प्रस्तुत
सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा उपदेश पर प्रकरणातला हा अभंग आज सेवेसाठी निवडला. प्रस्तुत अभंगात श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सुखासाठी आपण सुखी व्हावं या सद हेतून तुकोबाराय काही साधन प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय अभिव्यक्त करतायत. त्या साधनाचा आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे. अभंगाचा अर्थ असा आहे, तुकोबाराय म्हणतात तुमच्या जीवनात जर तुम्हाला पूर्ण सुखी व्हायचं असेल तर देवाला आपलंस करावं लागेल. देवा विण सुख नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेहमी न जीवा सुख. काही लोक तुकोबाराय बरोबर बोलतायत. ते म्हणतात महाराज जर त्याच्या विना सुख नाही मग ज्या संसाराच्या आश्रयाने आम्ही आतापर्यंत राहिलो त्याचं काय? ज्याच्यात आम्ही सुख शोधलं त्याचं काय? ते म्हटलं तो माईक आहे, दुःखाला जन्म देणार आहे, सुख देणार नाही. येरती माईक दुःखाची जनिती नाही, अदिअंती अवसान तिला आदिही नाही आणि अंतही नाही. मग काय करायचं? आम्ही काही करू नका. त्या अविनाशी भगवान परमात्म्याच्या नावाचं पिस ते तुमच्या मनाला तुम्ही लावा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. त्याच्या नावाचं पिस अविनाशी भगवान परमात्म्याच्या नावाचं पिस तुम्ही तुमच्या मनाला लावा. लावलं तर काय होईल? तो प्राप्त होईल. आणि तो जर प्राप्त झालं तर जगात तुमचं नाव होईल. जर तुम्ही साधना केली, परमार्थ केला, भजन केलं, भक्ती केली तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कृतार्थतेमुळे तुमची उत्तम रीतीची कीर्त पाठीमागे शिल्लक राहील. तुका म्हणे एक मरणे चिसरे मेले तरी पाठीमागे तुमचं आहे तोपर्यंत नावच आहे, पण गेल्यानंतर सुद्धा तुमची चांगल्या पद्धतीने कीर्त पाठीमागे शिल्लक राहील. संसारात सुख नाही, याला आदिही नाही आणि अंतही नाही. म्हणून संसारात सुख शोधू नका. येरती माईक दुःखाची जनिती नाही, आदि अंती अवसान. या अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर मांडला. या अभंगाच्या आश्रयानं बोलायच्या आधी एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून 2 शब्द परिहार. विठाला विठाला आपण सर्व मंडळी मौजे करजगाव आणि करजगाव अंतर्गत असलेल्या ही पुंड वस्ती आणि या पुंड वस्तीवरती ज्यांच्या निमित्तानं आपण अतिशय दुःखद अंतःकरणानं उपस्थित होत असे कैलासवासी माणिकराव किसनराव पुंड यांचं आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आणि या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची ही वाङ्मयीन कीर्तन रूपी सेवा आहे. कैलासवासी माणिकराव किसनराव पुंड यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या निमित्तानं सर्वांनाच दुःख आहे, पण एक काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पत्रिकेवरती नाव आहेत. गंगा भागीरथी मंगल माणिकराव पुंड, त्यांच्या पत्नी, त्यांचे बंधू श्री विनायक किसनराव पुंड, त्याच पद्धतीनं त्यांचे दुसरे बंधू श्री भारत किसनराव पुंड, तिसरे बंधू श्री दत्तात्रय शंकर पुंड, त्यांची बहीण सौ सिंधुबाई प्रकाश नाईक, त्यांचे पुतणे श्री गणेश भास्कर पुंड, त्यांची मुलगी सौभाग्यवती विशाखा प्रशांत नाईक आणि या कार्यक्रमाचे आयोजन करते त्यांचे चिरंजीव श्री प्रवीण माणिकराव पुंड. असा हा समस्त पुंड पाटील परिवार. सर्वांच्या वतीनं असणारी ही सेवा माझ्या वाट्याला आली. पुंड परिवार जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या निमित्तानं खरोखर सर्वजण वर्षभर दुःख व्यक्त केलं, पण त्यांना इमानी इदबात आणि वैभवात असणाऱ्या आपल्या वडिलांना, आपल्या बंधूंना श्रद्धांजली व्हावी, वैभवात श्रद्धांजली व्हावी, सद या त्याच असणाऱ्या कारणानं, त्या सद हेतून आजचं हे उत्कृष्ट केलेलं कीर्तनाचं आयोजन. विठाला विठाला. आजची ही कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या निमित्तानं माझ्या वाट्याला आली असणार संपूर्ण करजगावचं भजनी मंडळ, त्यामध्ये आवर्जून उपस्थिती असणारे आमचे गोरख भाऊ नांगरे असतील, रमाकांत भाऊ पुंड असतील, पुंड परिवारातील रामेश्वर दादा, अनेक मंडळी, भाग्यवंत भाऊ, विशेष असणारी आज उपस्थिती ज्यांची उत्कृष्ट मृदंगाचार्य
आणि युवा कीर्तनकार सागरजी महाराज टेमक आवर्जून असणाऱ्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. पीटीची सेवा करण्याकरता हार्मोनियमची गणेश भाऊ पंडित, मेजर विनेकरी आमचे कुंडमामा, इकडून ओंकार महाराज खंडागळे, सर्वच जण अतिशय प्रेमानं उपस्थित आहे. विशेष टाळ्या वाजवा आमच्या साऊंड सिस्टीम वाल्याकरता. अतिशय गोड साऊंड आहे. आमचे असणारे दिनेश दादा आणि गणेश दादा गव्हाणे फक्त साऊंडच नाही, साऊंड व्यवस्था चांगली नाही तर ते स्वयंपाकही छान बनवतात. स्वयंपाकही छान बनवतात. म्हणजे कार्यक्रम ज्यानं ठेवलेला आहे त्याला आचारी बघावा लागत नाही आणि सिस्टीमही उत्कृष्ट असल्या कारणानं कार्यक्रम छान पार पडतो. म्हणून दिनेश दादा आणि गणेश दादा गव्हाणे पाटील गव्हाणे बंधू खुपटी असणारा त्यांचा हा सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, त्यांच्याविषयी या ठिकाणी प्रेम आदर या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व मंडळी समोर बसलेली सर्वांविषयी आदर आहे, प्रेम आहे. सर्वांचेच नाम उल्लेख या ठिकाणी शक्य नाही, पण विशेष असणारे आमचे सूर्यभान दादा आवर्जून कीर्तनाकरता आज उपस्थित आहे. सर्वांविषयी प्रेम दंडवत प्रणाम करतो आणि या अभंगाच्या आश्रयाने मी बोलायला सुरुवात करतो. विठाला विठाला आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. ए रती माईक दुःखाची जनिती नाही, अदियंती अवसान. या देवनिर्मित जीवसृष्टीमध्ये जीवाच्या जीवनामध्ये जीवाचं कल्याण व्हावं या सदहेतून तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथबाबा, नामदेवराय आदी करून संतांनी वेळोवेळी आपल्याशी संवाद साधला. जेव्हा आपल्या कल्याणाची वेळ येते, आपल्या हिताची वेळ येते, त्यावेळेस आवर्जून साधू संतांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आमचं वाईट, आमचं अहित होऊ नये याची पूर्ण काळजी साधू संतांनी घेतलेली आहे. मायबाप पूर्ण काळजी साधू संतांनी घेतलेली आहे. सांगणं एकच आहे, जर साधू संतांनी पूर्ण काळजी घेतली तर त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. आपण ऐकतो पण ऐकत नाही. तुम्हाला बोलणं कळतंय माझं? आपण ऐकतोय अण्णाभाऊ, आपण ऐकतो पण ऐकत म्हणजे फक्त कीर्तनापुरतच ऐकतो. भाग्यवंत भाऊ नंतर ऐकत नाही. नंतर ऐकतो का आपण? एकदा झटकीलं माणसं मध्ये इथून पंगत आहे बर का. आपण फक्त कीर्तनापुरतं ऐकतो, आपल्या काही जो वेळ आपण देतो तेवढ्या पुरतच ऐकतो, पण एरवी ऐकत नाही याचा अर्थ आपण आचरणात आणत. साधू संतांनी मार्गदर्शन केलं, आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्या परिवारातली जशी आपल्या हिताकरता आपल्याशी संवाद साधतायत, तसंच असणार साधू संतांनीही तुमच्या आमच्या बरोबर संवाद साधलेला आहे. विठाला विठाला साधू संतांनी संवाद आपल्याशी साधलाय. दोन मुद्दे फार महत्वाचे सागर महाराज. पहिला, संतांनी संवाद साधला 100%. फक्त आपल्या बरोबरच नाही तर मनाबरोबर, जनाबरोबर, देवाबरोबर, साधूंनी साधूंबरोबर व वृक्ष, वेली, पक्षी, प्राणी सर्वांशी संवाद साधलाय. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, त्यांच्या संवादाचा विषय हा देव सोडून नव्हता. विठाला विठाला दोन मुद्द्याचा विचार करायचा ना आपल्या अभंगात प्रवेश करायचा. पहिला मुद्दा, त्यांनी संवाद साधला, सर्वांबरोबर साधला. कारण साधूंचं जीवन हे असं आहे की साधूंना सर्वांमध्ये देव दिसतो, सर्वांमध्ये ईश्वर दिसतो. ईश्वरच सर्वभूतानां, सर्वांमध्ये देव आहे. देव जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला.
आजी म्या दृष्टीने पाहिला महाराज भगवान परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. तो नसे ऐसा ठाव उरला असे कवण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे सर्वत्र संपूर्ण गगन जैसे पाठिंबा काढून घेऊ नका. नरड आमचं फुटलेलं आहे फार. नाही सरकार पडून शक्य आहे का? करजगाव आहे इथं. देव कुठे नाही, सर्वत्र आहे देव. म्हणून सर्व ठिकाणी साधू संतांनी संवाद साधला. प्रत्येकात ईश्वर शोधला संतांनी. एक तुळशीदाजींची फार सुंदर चौपाई आहे. तुळशीदासजी म्हणतात हरि व्यापक सर्वत्र समान हरि व्यापक सर्वत्र समान प्रेमत प्रगट होई प्रेम प्रगट होई श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम प्रेम प्रगट होई देव प्रेमानं प्रगट होतो सर्व ठिकाणी. हरि व्यापक सर्वत्र समान देव सर्वकडे. साधू संतांनी सर्वांशी संवाद केला. पहिलं आपल्या मनाबरोबर जरी साधूंनी संवाद केला तरी विषय देवच. मनाबरोबर संवाद केला. ऐक जना मना एक करी म्हणणी जाई पंढरी. मनाबरोबर संवाद केला. मना एक कर दुसरं काही करू नको. तुकोबारायांनी संवाद केला मनाबरोबर. नको नको मना गुंतो माया
आता कशी वातावरण थोडं गरम झालं. हा वळा आलेलं आहे धुंदूक हे सगळं काय गोड आहे तुकोबाराय म्हणतात मनाबरोबर संवाद आहे. नको नको मना गुंतू माया जाळी मना नको गुंतू तू या माया जाळामध्ये. काळ आला जवळी ग्रासावया आपल्या मनाला उपदेश करतायत पण आपल्याला समजून जरी करत असले तरी करतात कुणाला मनाला करतात. मनाबरोबर संवाद. साधू संतांनी जगाबरोबर संवाद केला तरी विषय देवच होता. साधू संतांनी वृक्ष वेली बरोबर संवाद केला. अरे वृक्ष वेलीला सुद्धा त्यांच्यातही ईश्वर नांदतो या भावनेनं ते आमचे सोयरेच आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षी स्वरे आळवे पक्षी स्वरे आळवे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वल्ली आम्हा सोयरे. अरे ते आमचे सोयरेच आहे ना. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. अरे संवाद केला. अरे पशु पक्ष्याशी संवाद केला साधूंनी तरी त्यांच्या बोलण्याचा विषय काय होता देवच होता. एक कावळा ज्ञानोबारायांच्या जीवनात आला. ज्ञानोबारायाने त्या कावळ्याला पाहिलं. कावळ्याला पाहिलं कावळ्याबरोबर मग ज्ञानोबारायांनी काय बोलावं. आता आम्ही पण कावळ्या बरोबर बोलतो. सकाळी जर आमच्या चुलीवरती भाकरी राहतील आता चुली राहिल्या नाही. सकाळी सकाळी जर चुलीवरती स्वयंपाक आमच्या माऊल्या करायच्या. जर झाडावरती आता झाडं कोणी ठेवले नाही झाडावरती जर असणारा एखादा कावळा दिसला आणि तो जर जादाच काव काव करत असाल तर आमची आई म्हणायची आमची बहीण म्हणायची जुनी नक्कीच आज कोण येणार आहे. पण यांना काय देव पावण्याची आवड नाही. यांच्या डोक्यात भाऊ यांच्या डोक्यात वडील यांच्या डोक्यात अन्य अन्य पाहुणे देहव्यवस्था म्हणून जे आहेत त्या पाहुण्यांची वाट आपण पाहतो. पण मात्र ज्ञानोबारायने या पाहुण्यांची वाट पाहिली नाही. ज्ञानोबाराय म्हणतात पहिलं तो गे काऊ कोकता है पहिलं तो गे काऊ कोकता है सांगता है सांगता तो गे पहले तो गे माझ्या जीवनामध्ये मला देवाचं दर्शन अतिशय गरजेचं वाटतं. देवाच्या दर्शनाची लालसा आहे. माझ्याकडे देव पाहुणा येईल का रे आई शकून सांग शकून मला कावळ्या उडरे काम तुझे ऐक जर मला ही माझ्या इच्छेची गोष्ट सांगितलीस तर मी काय करीन तुझे पाया सोन्यानं मडवीन. उडरे काम उडरे तुझे सोन्यानं मडवीन बाबू सांगे का पाहुणे पंढरीला. अरे तो पंढरीचा माझा पांडुरंग मला भेटायला येईल पाहुणे
पावने पावे पंढरीराम पावने पंढरीराम येती पहिलं के गावो पहिलं तो के गावो खरं सांगू का माय बाप, हा सर्व अभंग म्हणण्याच्या बजेटचा आहे, पूर्ण घ्यायला पाहिजे, पण एवढा वेळ आपल्याकडे नाही. पुढे इतकं गोड बोलले ज्ञानोबा त्या कावळ्या बरोबर, पण कावळ्या बरोबर बोलत असताना सुद्धा ज्ञानोबा विषय देव सोडून ज्ञानोबा काय म्हणतात, अंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी, अरे तुझ्या करता काही नाही, दुधे भरोनिया वाटी, अरे लावी तुझ्या वाटी, पण सांग ना कोण पंढरपूर. पशु पक्ष्याशी बोलले तरी पण असणारा विषय देव, मनाशी बोलले तरी विषय देव. महाराज नाही जे जे भेटेल त्याच्यावर बोलण्याचा विषय देव. नाही साधू संत भांडले आमचे तरी भांडणाचा विषय सुद्धा देव. काय वेगळा परमार्थ असा भांडणाचा विषय सुद्धा देव. तुकोबाराय मी नाही, तुकोबारायचं वाक्य आहे, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा स्वाद, तुमच्या सुखाचा स्वाद, तुमच्या सुखाचा स्वाद. ते म्हटलं आम्ही वाद जरी केला तरी देव सोडून आम्ही वाद घालणार नाही, करू आवडीने वाद, पण आमच्या वादाचा विषय तुमच्या सुखाचा संवाद. आणि भांडले नाही का आमचे संत, आमच्या संतांमध्ये भांडण्यामध्ये आमच्या जनाईचं सर्वात मोठं नाव प्रसिद्ध आहे. कशा करता? भांडण्यासाठी. एवढी भांडण केलं तिनं, मला असं वाटतं आज काय भांडाव महाराज, इकडं तिकडं कोणी भांडेल हो, पण देवाबरोबर भांडायची ताकद पाहिजे. देवाबरोबर भांडायचं म्हणजे काय खेळ आहे का? नाही ना, त्याला धाडच लागतं देवाबरोबर भांडण्याकरता. आता आमचे बोगस देवाबरोबर भांडणे काय करता, आमच्या माग देव लागला म्हणजे तू सुईचा असला तर होईल ना, तो माग लागल ना चांगला. पण आमचं वाटोळं झालं, तुझ्या कर्मानं झालं, देवानं केलं का वाटोळं? नाही, आमचं हे उदार भांडण आहे, पण माझ्या जनाईनं देवाबरोबर भांडण. जनाईचे शब्द आहे म्हणून सांगतो बरं का, नाही तर आपलं शब्द असे उच्चारायची आपली इच्छा, आपलं बजेट, आपली साधना, आपला अधिकारी एवढा नाही, पण जनाई देवाबरोबर भांडण. जनाईला वर ज्यावेळेस चोरीचा आळा आला ना, तर जनाईला शेवटी सेवकानं विचारलं, शेवटची इच्छा काय 16 जायच्या आधी तुझी? सांगितलं काही नाही, मला एकदा त्या पांडुरंगाच्या दरबारात न्या, त्याच्या पुढे उभा करा एकदा, मला त्याला जर विचारायचं. माझी जनाई पुढे गेली, मला सांगायचं काय, संत भांडले तरी विषय देव आहे, भांडले तरी भांडण झालं तर. माझी जनाई पुढे गेली, देवाच्या गाभाऱ्यात देवाच्या पुढे उभा राहिली, आणि अंगणात देवाच्या पुढे असणार उभी राहून जनाई देवाबरोबर बोलायला लागली, भांडायला लागली. ए देवा, अरे न्याय नाही तुझा माझ्यावर, चोरीचा आळा, तुझा नवरत्नाचा हार, तुझे आभूषण मी कशाला घेईल रे? आम्ही इमानदारीनं भक्ती करतो, नेमकी आमच्याच वरती असणारा आळाला देवा पटतं का तुझं? नाही तरी उलटच आहे रे, उलट आहे तुझं. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. ते म्हटले
म्हटले देवा काय केलं? पुण्यवंत तो पाताळ नेलं जनाबाईचं भांड, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई म्हणते देवा सगळं उलट येत, ऐक ऐक. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, हे शब्द जनाबाईचे आपण म्हणायचे नाही, आपलं बजेट नाही, ते आपला अधिकार नाही, फक्त तिच्या मुखातले तुम्हाला सांगतो. जनाईच्या माझ्या जनाई किती गोड भांडण, त्या जनाईचं देवाबरोबर हक्काचं भांडण जनाईचं. जनाबाई म्हणतं देवा भांडणार, पण तुझ्या बरोबर लोकांना काय भांडायचं? ऐक देवा, माझ्यावर आज चोरीचा आळ आलाय ना. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, मूळ सावित्री चुडाले आली. पुढले अवघड म्हणते ती, तुझे गेले मढे. आमची आई एखादी भांडते, टोपल्यातली जर भाकरी कुत्र्यानं हाणली तर फुकणी घेऊन मारते आणि सहज निघते, म्हणते तुझं गेलं मड. पण ऐका ना, आपण इकडं जनावराला माणसाला एकमेकाला बोलतो, पण देवाला बोलायचं धाडस सोपं आहे का? किती साधना करावी लागली असेल माझ्या असणाऱ्या जनाईला ते हक्काचं भांडण देवाबरोबर भांडण्याकरता. तुझं गेलं मड, तुला पाहुणी या जनाबाईच्या भांडणात 100% सत्यता आहे बरं का. जनाबाई जे बोलली ते देवावर लागू होतं. ती म्हटले तुला पाहुणी काळ रड. अरे खरोखर देवाला पण काळ रडतोच ना. काळाचा मालक देव आहे, देवाचा मालक काळ नाही. उभी राहो अंगणी शिव्या देते दासी जनी. जनाईने देवाबरोबर भांडण केलं, पण त्या बोलण्याचा विषय सुद्धा देवच होता, ईश्वर प्राप्तीच होती. त्याच्याबरोबर अजून प्रेम, अजून त्याच्याशी जीवन आपलं जोडणं, हाच हेतू असणारा त्या ठिकाणी होता. सांगणं एकच आहे, साधूचा कसाही संवाद असू द्या, तो त्याचा विषय बोलण्याचा देवच असतो. आणि असणार सर्वांशी बोलताना ते देव म्हणूनच बोलतात. पण ऐका ना, तुकोबारायचं एक वाक्य, बोलण्याची नाही आता देवाविन काही, सर्व भावे अमा देव भांडल, सर्व भावे अमा देव भांडल. हानी कते बोल न बोल, हानी कते न बोल, सर्व भावे भांडल, सर्व भावे आमचं सर्वस्वी भांडवल देवच आहे, म्हणून आम्ही प्रत्येक बरोबर संवाद केला, त्याचा विषय देवच होता. आज प्रस्तुत रंगात तुकोबाराय तुमच्या आमच्या बरोबर संवाद साधतायत आणि त्याचाही विषय देवच आहे. आपल्याला अडचण आहे, आपल्याला अडचण ही आहे की आपल्याला सुख नाही, आणि साधूंची अडचण आहे आपलं दुःख पाहावं नाही, म्हणून दुःख पाहवत नाही. म्हणून तुकोबाराय प्रस्तुत अभंगात आपल्या बरोबर संवाद साधतायत आणि उपदेश करतायत की बाबा हो, दुःख भोगू नका. जर सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला देवच प्राप्त करावा लागेल. अभंगाचं पहिलं चरण. Apollo
वाह मेजर वाह सुखाची दुःखाची जनिती दुःखाची जनिती ए रती माई ए रती माई हा फुला तो एक प्रस्तुत भंगात जगद्गुरु तुकोबार आहे तुमच्या आमच्यावर संवाद साधतायत आणि तुमच्या आमच्या सुखाचा साधतायत. ते म्हणतात बाबा आम्ही बोललो नाही, देव सोडून बोलत नाही. तुमच्याही जीवनामध्ये तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर देवच मिळवावा लागेल. देव हेतू ठेवूनच तुमचं आमचं सुख हा हेतू ठेवून साधू संतांनी तुमच्या आमच्या बरोबर संवाद केलं. तुम्ही आम्ही ऐकत नाही हा भाग वेगळा आहे. साधू संत सांगतायत हे ते त्यांचं काम करतात, ऐकणं आपलं काम आहे. पण आपण ऐकत नाही, ते सांगितल्याशिवाय राहत नाही. कारण येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन साधू संतांचं ऐका. त्यांनी सांगितलं तर आपण ऐका. आपण फक्त ऐकल्यासारखं करतो, ऐकत नाही. माहिती आपण कोणाचंच ऐकत नाही. हल्ली सांगण्याची संख्या जादा झाली आणि ऐकणाऱ्याची कमी झाली. वस्तुस्थिती सांगितलं पाहिजे, पण आपला अनुभव असेल तर. पुन्हा एकदा ऐका, साधू संतांनी विना अनुभवाचं नाही सांगितलं. काय सांगितलं? विना अनुभवाचं नाही सांगितलं. आधी अनुभव घेतला. अनुभव आले अंगा ते या जगात येत असो. तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तरी केलेले प्रगट, तरी प्रगट प्रगट साक्षीदार. काय सांगितली साधना? ते म्हटले तुम्हाला सुखा करता देव मिळवावा लागेल. आपण सर्वजण दुःख भोगतोय बरं का. काय भोगतो? दुःख भोगतो. या जगात कोण असा आहे की सुखी आहे? खरं सांगा, एखादा सुखी असला तर हात वर करा बरं. आहे का कोणी? नाही ना, कुणीच नाही हो. कबीरजी म्हटले जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा जातियां प्रजा जातियां दुखियां, घर गिरे जो देखे सो दुखियां बाबा, सुखिया कोई नहीं रे. प्रत्येक दुखी. संजू भाऊ, कुणी मनानं दुःखी, कुणी शरीरानं दुःखी आणि कुणी धनानं दुःखी. कशात दुःखी आहे? कुणी धनानं दुःखी आहे, कुणी मनानं दुःखी आहे, कुणी तनानं म्हणजे शरीरानं दुःखी आहे. कबीरजी फार गोड वाक्य बोलतात.
कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिना रहता उदास कोई तन दुखी कोई मन दुखी अरे कोई धन बिना रहता उदास थोड़े थोड़े सब जन दुखी सुखी कोण ते म्हटले सुखी हरी हरी दास अरे सगळे थोडे थोडे पण याच्यात दुःखी नाही जे देवाचे दास आहे ते मात्र दुःखी नाही ते म्हटले कोणी तन दुःखी कोई मन दुःखी कोई धन बी न कोणी शरीराला दुःखी आता बघा कीर्तनाला तुम्ही बसलेले आहेत सगळे इकडे बसलेली पुरुष मंडळी यांना विनंती मंडप मध्ये येऊन बसा म्हणजे येणारे पाहुणे तिथे बसतील इकडे येऊन बसा मंडप मध्ये भरपूर जागा आहे काय होतं देवानं माणसाला बसण्याकरता व्यवस्थित जागा दिलेली असते माणसाने योग्य ठिकाणीच बसलं पाहिजे हे बघा एवढा सुंदर मंडप दिला इकडं मोकळंय आणि सगळे जण बाहेर मंडपच्या बाहेर बसले म्हणजे बाहेर म्हणजे आता काही न कसं वाटतं पुढं आलं की लय बाबा होतो आपल्याला त्याच्यापेक्षा आपला हळूच येऊन बसायचं काही न उशीर झालेला आहे अडचणी तो भाग वेगळा आहे काही न उठाय बसायची तकलीफ होते अशा माणसाने बाहेर बसलं दूर बसलं की समजून घेतलं पाहिजे पण मग ज्याला काहीच कारण नाही त्यानं तरी विनाकारण बाहेर बसू नये आतमध्ये येऊन बसले की आनंद वाटतो सर्वजण आतमध्ये बसले की समाधान वाटतं आणि कीर्तनाची शोभा वाढते विठाला विठाला बोलणाऱ्याने समजून घेतलंय आपल्यापर्यंत यापेक्षा आपलं पुढे येऊन बसलेलं बरं संदीप भाऊला वाटलं आपण दीडपटीनं बोललो तर मग आपल्याला ऐकून पण घ्यावं लागेल त्याच्यापेक्षा आपलं जाऊन बसलेलं बरं ऐका सर्वजण बसले ज्यांनी ऐकलं त्यांचे धन्यवाद अडचण आहे तब्येतीचे त्रास आहे काही तू जाऊ द्या पुढे चाललं आपलं कोई तन दुःखी शरीरानं दुःखी माणसं तुम्ही कीर्तनात बसले मला खरं सांगा 100% कुणी स्तब्ध 2 तास कीर्तनाला बसू शकतो का हे टंगड हाल तिकडून पाय इकडून हात 100% बसू शकतो का नाही शरीरानं दुःखी माणसं काही माणसं वरून फ्रेश आहेत 12 वाजले शरीराच्या आतमध्ये बीपी शुगर थायरॉइड काय नाही ते आजार आहेत माणसं महाराज शरीरानं दुःखी माणसं तन दुःखी कोई धन दुःखी मन दुःखी कुणी मनानं दुःखी वरून चांगलं आहे जय हरी राम राम सगळं फ्रेश आहे पण मनानं दुःखी ऊपर की तो बहुत बनी आणि अंदर की तो राम जाने मनानं दुःखी आहेत माणसं काही जण असणारे धन दुःखी धनानं दुःखी आहे कांद्याचे भाव पडले ऊसाचे काटे हाणले ना काटे आता ते झालं ना एक बोबाटा काय फेसबुकला बघितलं म्हणजे मी काही विनाकारण नाही बोलत 2-2 टन एकेका शेतकऱ्याचे म्हणजे समजायला पाहिजे शेतकऱ्याची किती तळतळ घ्यावी याचं माप आहे ना बरं लोक म्हणते तुम्हाला काय करायचं राजकारणाचं शेतीचं बोलून तुम्ही फक्त तुमचं कीर्तनातलं सांगायचं अरे आम्ही पण शेतकरी का आम्ही काय बांगलादेशवरून आलो इथं अरे आम्ही पण मतदान करणारे आम्ही पण शेतकरी होत घरी आम्हाला पण थोडीफार काळजी आहे ना बरं त्यात आम्ही काय गादीवर बसलेलो नाही बायका पोरावाले होत म्हणजे आम्हाला तर बोलावं लागेल ना ज्याची जी अडचण या जगात आहे त्यानं ती अडचण मांडली पाहिजे 2-2 दीड अरे 1 टन जरी म्हटलं तरी शेतकऱ्याचा थोडं नाही महाराज गरीबाला सोपं नाही महाराज त्याला 12 महिने किती कष्ट घ्यावे लागते 14 महिने ऊस जात नाही आणि त्यात जर तुम्ही जर कापीत असेल तर किती असणार काट्यात मारीत असेल तर किती मोठं दुःख आहे आता परवा दिवशी एक असणार उघड झालं आपल्याच तालुक्यामध्ये खाली तिकडं ते आपले बाकीचं सगळं व्यवस्थित आहे छान आहे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे माझा की असणार धन दुःखी काय दुःखी आपण धन दुःखी धन बिन रहत उदास पण सुखी कोण आहे जे हरीचे दास आहेत ज्यांनी ज्या हरीला आपलं करून घेतलं ते काय झाले सुखी झाले म्हणून आपुला तो एक त्याला आपलं करून घ्या हरिदासांनी त्याला आपलं केलं आपुला तो एक देव करून घ्यावा म्हणून ते सुखी झाले तुम्ही पण असणार आपलं करून घ्या आपल्या जीवनात सुख होईल आणि जर झालं त्याच्या विना सुख होणार नाही ते नाही विना जीवा सुख नो हे आम्ही संसारात सुख शोधलं महाराज
संसाराच्या आश्रयानं पाहिलं ते म्हटले संसारात सुख नाही, याला आधी नाही अंत नाही. अभंगाचं दुसरं चरण. अवसान नाही आधी. आधी आधी. नाही आधी आधी. रती माईक संसार माईके दुःखमुळे संसार दुःखमुळे चौकडे सुख नाही कोठे आली या संसारा. वाया हव बरी होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. दुःख बांधवडी याला आधीही नाही अंत नाही. काऊ महाराज मग आम्ही काय करायचं? ते म्हटलं तुम्ही काही नाही करायचं, तुम्ही एकच करायचं. त्या अविनाशी भगवान परमात्म्याच्या नावाचं गोविंदाचं पिस तुम्ही आपल्या मनाला लावायचं. अभंगाचं तिसरं चरण. अविनाशकारिया पोलियाईसे, अविनाशकारिया पोलियाईसे, अविनाशकारिया पोलियाईसे, अविनाशकारिया पोलियाईसे, अविनाशकारिया पोलियाईसे, लाभी मना पीसे गोविंदा, लाभी मना पीसे गोविंदा के रतिमाई के दुखाची जगीती, रतिमाई के दुखाची जगीती, लाभी मना पीसे ये रतिमाई के दुखाची अविनाशी भगवान परमात्म्याच्या नावाचं पिस, त्या गोविंदाचं पिस तुम्ही आपल्या मनात लावा. अविनाश करी आपुलिया इसे लाभी मना पिसे गोविंदाचे. आपल्या मनाला त्याच्या नावाचं पिस. खरं सांगू मन त्याला समर्पित केलंच पाहिजे, 100% केलं पाहिजे. फक्त शरीर समर्पित करून चालणार. सर्व समर्पित करा, पण त्यात जर मन समर्पित केलं नाही तर तो परमार्थ पूर्णत्वाला जाणार. करा देवाची अर्पण, करा देवाची अर्पण, करा देवाची अर्पण, तुका म्हणे मन करा देवाशी अर्पण. अजून एक प्रमाणे तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण. महाराज देवाला मन लागतं. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी. पण हे मन जर नसलं, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. तलवार घासू लागली.
पुराणे पोच मला एक विशेष वाटत, आता ज्ञानेश्वरी पारायण करून आलेला आहे बरं का माणूस हा. काय करून आलेले ज्ञानेश्वरी पारायण. नरड्याची आमच्या महाराज लोकात काळजी नाही केलेला माणूस फक्त एवढाच. देह जावो आत्मा राहो पण पांडुरंगी दृढ भाव. आता एखादा माझ्यासारखा कीर्तनकार असं तो म्हटलं असतं नाही 8 दिवस कीर्तन आहेत बरं का गणेश महाराज आपल्याला, इथं आवाज खर्च करून चालायचा नाही, पण ते कधी हातचाच ठेवीत नाही. त्याच्यामुळे त्यांचं आलं म्हणजे तलवार घासूनच राहत. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ मन लागतं. म्हणून हे मनाला पिस लावा बाबा. बाकीच्या हाताने आणि तोंडाने आपण काय करतो हे गरजेचंच आहे, हेही देवाला समर्पितच करायचंय. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे इंद्रिय, आणि या इंद्रिया सगट मन हे इंद्रिय देवाला समर्पित करा. खरं सांगू का महाराज, त्याच नाव होतं मीराईचं नाव जगात प्रसिद्ध का झालं, का झालं, तिचा परमार्थ का देवाला एवढा आवडला, तिनं हे सगळं देवाला समर्पित केलं. हे आखवो जो दर्शन किया करे, ऐसी जो प्रभु चरण में वंदन किया। मुख वो नहीं जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो नहीं जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सिमरन किया करे। हीरे मोती से हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर मर कर भी अमर मर मह मह जीव का जग में, मर मर कर भी नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जीवन किया करे। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी मेरा हो गई मगन, वो तो गली गली हगन गाने लगी है बन बन जो बन चली। मेरा रानी दीवानी कहाने लगी ऐसा लगन हो गई मगन। वेळ आपल्याकडे कमी आहे, सर्व इंद्रिय देवाला, इंद्रियाची शोभा देवाला समर्पित केलं नाही. त्यात मन हे इंद्रिय सर्वात चंचल आहे. हे इंद्रियानं याला त्याच्या नावाचं पिस लावा, याला एकदा लागलं लांचावले मन लागली शे गोडी तेज वेन सोडी आयशे झाले, आणि एकदा याला आवड लागली हे मन त्याला सोडत नसतं बर का. म्हणून तुकोबाराय म्हटले मनाला पिस लावा गोविंदाच्या नावाचं. महाराज गोविंदाच्या नावाचा फार मोठा अधिकार आहे. जीवनात अनेक फायदे गोविंद नावाचे आहे, देवाच्या नामचिंतनाचे आहे. त्यात महत्वाचा पूर्ण फायदा जर काय असेल, महत्वपूर्ण फायदा काय असेल तर तो आजचं हे कीर्तन श्रद्धांजलीच माय बाय. कशाचं? या विधीमध्ये जर एखादी गोष्ट कमी राहिली तर ती नामचिंतनानं पूर्ण होत असते. ब्राह्मणाकडून म्हणताना एखादा मंत्र मागे पुढे झाला, एखादी गोष्ट मागे पुढे झाली स्वयंपाकामध्ये, तर ती असणारी माग पुढे झालेली गोष्ट, कमी झालेली गोष्ट नामचिंतनानं पूर्ण होत असते. महाराज आमचा जर एखादा श्लोक चुकला वाचता वाचता तर आम्ही तिथे काय म्हणतो, रामकृष्ण नाथ महाराजांच्या भागवत नाथ महाराजांच्या असणाऱ्या त्या ओव्या, तिथले श्लोक आपल्या संतात आलेले नाही, वाचता येत नाही, चुकला रामकृष्ण. चुकलं की तिथं आम्हाला देवाचं नाव घ्यायची सवय का? कारण ते घेतल्यानंतर ते काय होतं, पूर्णत्वाला जातं. तसं या विधीच्या अनुषंगानं देवाचं नाव घेणं, जर एखादा विधी अपूर्ण राहिला चुकून कोणी ठेवत नाही, पण राहिला तर देवाच्या चिंतनानं तो पूर्ण होतो. म्हणून आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी, जगी झाले पूर्ण काम. म्हणजे अपूर्ण आहे ते सिद्ध करण्याचं काम देवाचं चिंतन करतं. म्हणून आपणही देवाचं चिंतन करायचंय. सर्वांनी वरती हात करा, सर्वांनी करा. वा वा वा. आपणही असणार माणिक भाऊंच्या निमित्तानं असणारी आजची ही चिंतनाची सेवा करायची, सर्वांना संकीर्तन करायचंय. सर्वांनी करा.
ज्याला तकलीफ आहे त्यानं नका करू बरं का, ऑपरेशन झालेलं आहे, मणक्यात प्रॉब्लेम आहे, त्यांना अजिबात हट्ट नाही. पण ज्याला काहीच नाही झालं आणि त्यानं जर कुचरपणा केला ना, मग काहीतरी होईल. ऐका, सर्वांनी देवाचं चिंतन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, लावी मना पिसे गोविंदाचे, आपल्या मनाला गोविंद नावाचं काय लावा, गोविंदाच्या नावाचं पिस. आपल्या मनाला संसाराचं पिस आहे, विषयाचं पिस आहे, पण देवाच्या नावाचं पिस, देवाच्या नावाचं पिस. आपण जी गोष्ट सिरियस घेतो तिचं मनाला काय लागतं, पिस लागतं. आपण अजून देवाला सिरियस घेतलेलं माझी शपथ खोटं नाही बोलायचं, आपण देवाला सिरियस घेतलं नाही. अरे देवाला सिरियस घेतलं असतं तर असणार आपल्या एवढीच पुरणपोळी आपल्या बायानं देवाला पण लाटली असती. तुम्हाला बोलणं कळतं ना माझं, माझी शपथ खरं सांगा, केवढले करता बरं नैवेद्य देवाला तुम्ही, केवढे असतात नैवेद्य, एवढे एवढे, आणि त्यातली त्यात ते पहिल्या तावातच होऊन जातात तव्याच्या. संजू भाऊ, पहिल्या तावात देवाचे नैवेद्य कम्प्लीट, काही कच्चे काही भाजलेले. खरं सांगा त्याच्यावर नियोजन संपूर्ण बजेट ठेवता तुम्ही, काय देवाच्या बापान ठेवलं संपूर्ण बजेट, काय देवाची ताकद आहे संपूर्ण बजेट, करपट ढेकरं आली देवाला मग. नवऱ्याला गोल गोल गरगरीत भज राहत, गोल गरगरीत, देवाला भज म्हणजे एकच भज, जे तुकडे करायला चालू करते रे त्याचे 1 2 3 4, एका 1.5 भाज्यात तर पूर्ण कम्प्लीट नैवेद्य. कुरडाईची तार एकच काढते, तुकडे तुकडे तुकडे. मी आमच्या घरी पाहिलं ते तूप वाढायला लागले देवाला, तूप नैवेद्याला. मला वाटलं, म्हटलं आता चमचा म्हणलं कमीत कमी एक थेंब तरी त्याच्यावर नैवेद्यावर पडल. बयानं एकदाच असणारा चमचा फक्त कुठं घातला आणि तो भरून नाही काढला, मोकळाच काढला. जेच लावायला चालू केला 1 2 3 4, म्हटलं आता 4ला तरी थांबन. अहो थांबायचं नावच नाही ना. म्हणजे देवाला खरोखर आपलं प्रेम आहे का इमानदारीनं? आपल्याला देवाच्या नावाचं पिसं नाही हो, देवाचं पिसं नाही. आपण सिरियस वेगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे सध्याला. पुढं जा तुम्ही, ज्या गोष्टी कामाच्या नाही त्या सिरियस घेतल्या, त्याच्या नावाचं पिस आहे. त्याच्या नावाचं. मुंबईच्या निकालाची काळजी खरं सांगा, मुंबईवाल्याने जादा केली का आपण इकडे जादा केली? तो कोणाचा लागतो त्याचं आम्हाला घेणं नाही.
आमचा काय कोणता पक्ष नाही, आमचा एकच पक्ष आहे फक्त, पितृपक्ष. हं? खरं सांगा, काय गरज आहे का जास्त येणं देण्याची? म्हणजे त्याची काळजी करावी किंवा तो काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्याच्या त्याच्या मताप्रमाणे लागतो, हा भाग स्वतंत्र आहे. पण त्याचं मला असं वाटतं गरजेपेक्षा जास्त विचार लोकांनी आपल्याकडे काय आहे त्याचा विचार करायचा. पण मुंबईचं बऱ्याच जणांना असणार, कुठं गेलं का आमच्या पुढे मुंबईचा विषय, महाराज कोण लागन यंदा. म्हटलं आता काय घेणं आलं भाऊ आम्हाला, कोणी लागू, आम्हाला फक्त आम्ही देवापाशी लागलो पाहिजे एवढं डोक्यात आहे. बरोबर आहे की नाही? तिकडं जे लागतं ज्याचं कार्य जसं असेल तसं प्रारब्धानुसार होत राहतं. सांगण्याचं एकच आहे महाराज, एक आहे, आपल्या मनाला देवाच्या नावाचं पिसं लावा, संसाराचं पिसं हे विषयानुसार आपल्या वाट्याला आलेलंच आहे. मग एक करा ना मायबाप, देवाच्या नावाचं पिसं लावा मनाला. जर लावलं तर काय होईल? देव प्राप्त होईल. आणि देव प्राप्तीनं काय होईल ते म्हटले, काही होणार नाही. तुमचं आहे तोपर्यंत कीर्त राहणारच आहे, पण मेल्यानंतर सुद्धा तुमची कीर्त पाठीमागे शिल्लक राहील. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे एका मरणेची हा, तुका म्हणे एक. तुका म्हणे एक मरणेची उत्तमाची सत्काराचं साहित्य आणलं असेल तर ते इकडे घेऊन या.
टाळ करे टाळ करे तुका म्हणे मरणेची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे गेल्यानंतर माणसाचं नाव शिल्लक राहिलं पाहिजे. ज्ञानोबरायाचं 700-750 वर्ष होत आले तरी नाव तुकोबरायाचं 400-450 वर्ष होत आले नाव आहे. प्रत्येक साधू संतांचं नाव आहे. ज्यांनी ज्यांनी समाजासाठी, ज्यांनी ज्यांनी देव धर्म संप्रदायासाठी, ज्यांनी ज्यांनी जनहितासाठी जीवन जगले, त्यांचं नाव आजही कीर्तिरूपानं उरलेलं आहे. म्हणून आपलंही नाव असणारं कीर्तिरूपानं उरावं. गुरुवर्य बंशी बाबाचा हा परिसर आहे. आपल्या परिसरामध्ये गुरुवर्य बंशी बाबाचं नाव प्रत्येक पत्रिकेत बाबांचा फोटो असतो. का? उत्तमची उरे कीर्ती मागे. जवळजवळ आपलं करजगाव असेल, अंबळनेर, निंभारी, गोणेगाव, पानेगाव, मांजरी, बरेच असणार ही गाव आहे की बंशी बाबाचं कायमचं येणं जाणं या गावात होतं. 8 दिवस प्रत्येक गावात सप्ताहाला राहायचे. मला असं वाटतं त्यांनी जे दिलेलं योगदान आहे न विसरणार आहे. विसरू शकतो का आपण? नाही. आजही एखाद्या आमच्या जुने जर वारकरी भेटले बुजुर्ग आम्हाला, तर आपण बंशी बाबाचं नाव घेतलं आणि त्यांनी जर आठवणी सांगायला लागले तर ते सांगता सांगता रडायला पण लागतात. हे प्रेम बंशी बाबावर लोकांनी केलं. सांगणं काय? उत्तमची उरे कीर्ती मागे. आपलंही नाव पाठीमागे शिल्लक राहावं. आमचे माणिक भाऊ गेले. माणिक भाऊनी सुरुवातीचा कालावधी आपण सर्वांना माहिती आहे कसा होता. व्यसन केलं, पण नंतर आपल्या जीवनाचं एवढं मोठं परिवर्तन केलं की त्यांनी सर्वस्व असणारं कुटुंबासाठी आणि संप्रदायासाठी वाहून घेतलं. 5 वर्ष असणारी गावातली वर्गणी होती, तर वर्गणीला मोटरसायकल घेऊन सर्वांच्या आधी पुढं. कशा करता? वर्गणीसाठी. माझं म्हणणं आहे जीवनात परिवर्तन फार गरजेचं आहे. माणसानं आदर्श घेतला पाहिजे. आहे तेच जगायचं नाही हो. आम्हाला आमच्या जीवनात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. आम्ही आलोय म्हणून आलो नाही ना, काहीतरी कारण आहे ना आमच्या येण्याचं. असं होणार नाही मायबाप की आपण आलो म्हणून आलो, मेलो म्हणून मेलो, असं कसं होईल? नाही, काहीतरी इति कर्तव्यता तुमच्या आमच्या जीवनात आहे.
त्या आम्हाला बाजवायच्या. जर आमच्या जीवनात एखादी वाईट सवय असेल तर ती सोडली पाहिजे, वाईट आचरण असेल तर सोडलं पाहिजे. परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे, आचरणात आणलं पाहिजे. मला असं वाटतं सुंदर भजन कीर्तन साधना आमच्या माणिक दादांनी शेवटच्या जीवनात अतिशय मनापासून केली आणि त्याचा परिणाम हा एवढा जनसमुदाय आज त्यांना श्रद्धांजली देण्याकरता आहे. खर तर त्यांच्या मुलाकरता प्रवीण दादा करता एकदा टाळ्या वाजवा. सुंदर नियोजन केलं महाराज. एवढा मोठा खर्च सोपं नाही, एवढा मोठा मंडप, एवढ्या अन्नदान मोठं करायचं म्हणजे 1,00,000-1,50,000 लागतात एका श्राद्धाला. सोपं नाही ते. आपल्या वडिलांना इमानी इतबात श्रद्धांजली व्हावी हा हेतू का? वडिलांनी जे संस्कार केले त्या संस्काराचा हा परिणाम आहे. म्हणून माणिक भाऊंनी आपल्या जीवनात गावाकरता परिवाराकरता आपतिष्टांकरता जे केलं त्याचा परिपाक आपण सर्व मंडळी श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आहात. कीर्तनाला मला पूर्ण विराम द्यायचा आहे. जाता जाता एकच सांगतो फक्त, तुमच्या जीवनात तुम्हाला मोकळ्या मनानं कुठलीही अपेक्षा न ठेवता आशीर्वाद देणारे संत आहेत. आणि दुसरं जर कोण असेल तर ते फक्त तुमचे आईबाप आहेत. तुमचे आईबाप आहेत. तुम्हाला हे सोडून फुकट आशीर्वाद कोणीही देणार नाही. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा अव्हेर जरी केला तरी आई वडील तुम्हाला श्राप देत नसतात, कधी देत नाही. ते म्हणतात ना, आई आता या परिवारात आई जिवंत आहे आमच्या, म्हणजे आई आहे ना या परिवारामध्ये. गंगा भागीरथी मंगल माणिकराव पुंड, विनंती राहील पुंड परिवाराला आपल्या आईला प्रेम करा. वडिलांचं छत्र गेलं पण आईला प्रेम करा, ती आशीर्वाद देणारीच आहे. सबसे बडी है पगले, सबसे बडी है माँ से बड़ा कोई नहीं, माँ से बड़ा कोई नहीं, माँ देती दुआ, माँ देती दुआ, सबसे बड़ी पगले, सबसे बड़ी माझ्या ज्ञानोबा तुम्ही तो प्रसंग आठवा महाराज. लेकराला आशीर्वादच देऊन जाते हो आई, जे लेकराला शाप कधी आई देत नसते. ऐका, पुरणपोळीचं जेवण बनवलं लेकरांकरता, स्वतःच्या हातानं खाऊ घातलं लेकरांना. मला असं वाटतं जाऊपर्यंत आशीर्वादच देते आई, मरेपर्यंत. म्हणून अशी आशीर्वाद देणारी आई या परिवारात आहे. तिचा सांभाळ करा, तिच्यावर प्रेम करा, आहे तोपर्यंत प्रेम करा. गेल्यानंतर तुम्ही काय करता, एखादी गोष्ट गेल्यानंतर कमी जरी केली माई बाप तरी ती धकेल चालेल, पण आहे तोपर्यंत आपल्या आई वडिलांवर प्रेम करा. माणिक दादा गेले, वडील या परिवारातून गेले. वडील जाणं म्हणजे धैर्य जाणं आहे, वडील जाणं म्हणजे आधार जाणं आहे. वडील गेले की त्या परिवाराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, जो धाकाचा दृष्टिकोन आहे, तो थोडासा कमी होतो समाजाचा. पण जर वडील आमचे किती म्हातारे असू द्या, दारात बसलेले असू द्या, गावात कुणी जर असताना त्याच्या मुलाला 2 शब्द जरी वाईट बोलले तर तिसरा माणूस येतो, ए बोलू नको, ती म्हातारा लय गरम आहे बरं का, अरे इज्जतदार आहे, इज्जतीनं इब्रतीनं वागलेलं म्हातारा आहे ते, आणि त्याचा मुलगा आहे, जाऊन दे, याचं चुकलं तर चुकू दे, पण त्याचे वडील चांगल्या विचाराचे, नादी लागू नको, जाऊ दे, दे सोडून. बरोबर आहे की नाही? वडिलांमुळे आपल्याला सिक्युरिटी आहे. कुठलीही पत्रिका आली की ती त्यांच्या नावे येते, आमच्या नावे येत नाही. आमचे किती वडील म्हातारे असले तरी, का? त्यांनी जे सायास, त्यांनी जे कष्ट, त्यांनी जे संस्कार, या सर्व गोष्टीचं जे आचरण केलं, त्या आचरणाचा परिणाम त्यांचा सन्मान होतो. आम्हाला आमच्या नावाला ओळख आमच्या वडिलांमुळे. आमच्या पुढे वडिलांचं नाव असेल तर आम्हाला ओळख आहे, नाही तर आम्हाला कोणी समाजात विचारित नाही. ऐका, आणि अशीच एक ओळख देणारा बाप या परिवारातून गेला. म्हणून माईबाप, वडील हे अतिशय मोठे कष्ट कुटुंबाकरता घेत असतात. आणि शेवटी परमार्थात असणारं माणिक भाऊंनी शरीर वेचलं. सप्ताह असेल, वर्गणी असेल, कीर्तन यामध्ये शेवटी ते सहभाग घ्यायचे. मला असं वाटतं याची नोंद परमेश्वर परमात्मा पांडुरंग घेतल्याशिवाय राहणार नाही. आहे तोपर्यंत जीव लावा. गेल्यानंतर एखादी गोष्ट कमी झाली तरी चालेल. कीर्तनाला पूर्ण विराम ऐका. जिंदे बाप रोटी न दे, मरे बाप पचतैयो रामा, मरे बाप पचतैयो,
मुठ भर अरे अरे भर चावल ढाबे पे अरे कौवा बाप बुलइयो रे भजन बिना कैसे सरियो राम भजन बिना कैसे सरियो जिवंत तोपर्यंत नंतर किती पण घास घास फिरले तुम्ही कावळ्याला पा 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 जिंदे बाप कोरोटी न देवे मेल्यानंतर मग याचा डाबा पाय त्याचा डाबा पाय इथं कावळा घेईल मुठ भर चावल ढाबे पे मग कावळ्याला पा पा म्हणजे काय त्याला बाप म्हणून हाका मारतो कौवा बाप बुलइयो रे भजन आहे तोपर्यंत करा हीच असणारी सर्वांना विनंती करतो आजची कीर्तन रूपी सेवा समस्त करंजगाव ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या वाट्याला आली खरं तर आमचं अहो भाग्य आहे या परिसरामध्ये आमच्यावर नितांत प्रेम करणारी माणसं आहे पाणेगावला सदैव कायम असणार महिन्यातून 2 महिन्यातून वर्षातून असणाऱ्या अनेक सेवा असणाऱ्या त्या ठिकाणी होत असतात करंजगाव मध्ये सुद्धा अनेक मंडळी असणारी प्रेम करणारी आहे या मंडळीचं असं सदैव प्रेमात वृद्धी होत राहू हीच विनंती आम्ही फार हुशार आहे असा अर्थ अजिबात नाही आम्ही जी सेवा करतोय ही गुरुवर्य बाबांची म्हणून संप्रदायाचे उपासक म्हणून जे आम्हाला येतं ते प्रेमानं आम्ही मानतोय पण तुम्ही जे प्रेम करताय ते आमच्या लायकीपेक्षाही जास्त आमच्यावर तुम्ही प्रेम करताय म्हणून सर्वांशी सुखलाभ व्हावे दुःखी कोणी असू नये ही सद्भावना व्यक्त करतो आणि आजच्या कीर्तन रूपी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो विठाला जय जय विठाल जय जय हा बोली रे गुरे वेडे बाबा सर्वांचं नाव घ्यावं असे सन्माननीय माणसं सर्व आपण सर्व समोर पण तुमच्यातलाच मी एक एकाचं घेतलं की एकाचं राहतं दादा